नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्णमालेमधला पुढचा घटक आज अभ्यासणार आहोत, तो आहे व्यंजन. बघा, व्यंजनाची व्याख्या करत असताना आपण असं म्हणू शकतो की ज्या वर्णांचा उच्चार करण्याकरता इतर वर्णांची आपल्याला गरज लागते किंवा मदत लागते त्याला आपण म्हणतो व्यंजन. इतर वर्णांची मदत म्हणजे काय रे बाबा? हे स्वर. बघा, आता आपल्याकडे इथं व्यंजन दिलेलं आहे पहिलं क. आता हे कसं आहे, हलंत, याचा उच्चार पूर्ण नाही, पण ज्या वेळेस मी याच्यात एखादा स्वर मिसळला तो झाला अ. आता आपण याला पूर्ण उच्चार कसा होणार याचा? क. पूर्ण आपण याचा उच्चार करू शकतो. म्हणा एकदा क. क म्हणल्याच्या नंतर त्याच्यातून अ चा स्वर हा बाहेर पडत आहे, त्याच्यामुळे हा झाला पूर्ण उच्चाराचा वर्ण. बघा, व्यंजनाला दुसरं नाव काय? स्वरांत आणि परवर्ण. स्वरांत म्हणजे काय रे? स्वर आहे अंती ज्याच्या, असे ते. वर्ण म्हणजे कोण? स्वरांत. म्हणजे याच्या शेवटी आपल्याला स्वर घ्यावाच लागतो. त्याच्यानंतर परवर्ण म्हणजे काय? इतरांवर अवलंबून असलेले वर्ण. आता बघा, आता व्यंजनांची संख्या बघा एकूण आहे 34. आता आपण पहिले बघू स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने म्हणजे काय रे? ज्या व्यंजनाचा उच्चार करत असताना आपल्या मुखातील जिभेचा इतर मुखातील भागाशी स्पर्श होतो त्याला आपण म्हणतो स्पर्श व्यंजने. उदाहरणार्थ, जिभेचा दाताशी स्पर्श होतो, टाळूशी आणि मूर्धेशी स्पर्श होतो, त्यावेळेस आपण त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतो. किंवा आपल्या ओठांचा एकमेकाशी स्पर्श होतो त्याला आपण म्हणतो स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने एकूण आहेत 25. बघा, क ख पासून भम पर्यंतच्या व्यंजनांना आपण म्हणतो स्पर्श व्यंजने. याला इथं वर्ग देऊन घेतलेले बघा आपण, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. आता हे क वर्गातले क ख ग घ ङ एवढे व्यंजन आहेत. च वर्गातले च छ ज झ ञ हे आहेत या वर्गातील व्यंजने. त्याच्यानंतर बघा, हे क आणि ख ची ही जी काही लाईन दिलेली बघा, यांना आपण म्हणतो कठोर वर्ण. क च ट त प, ख छ ठ त प, यांना कठोर वर्ण असे म्हणतो. कठोर. त्याच्यानंतर अघोष आणि श्वास वर्ण याला आपण म्हणतो. त्याच्यानंतरच्या या ज्या दोन ओळी आहेत ते ग ज ड द ब आणि घ ज ड द ब, याला आपण मृदू वर्ण किंवा मृदू व्यंजने म्हणतो. त्याच्यामध्ये बघा, मृदू, घोष, नाद आणि सघोष एवढे 4 नाव या वर्णांना आहेत, या व्यंजनांना. बघा, ग ज ड द ब आणि घ ज ड ध ब. त्याच्यानंतरची शेवटची जी लाईन आहे यांना आपण म्हणतो अनुनासिके. अनुनासिके किंवा याला दुसरं नाव आहे परस वर्ण. अनुनासिक म्हणण्याचं कारण याला असं की यांचा उच्चार करत असताना आपल्या नाकातून यांचा उच्चार होतो, म्हणून याला अनुनासिक असे म्हणतात. अनुनासिके कोणते आहेत? एकूण 5 आहेत बघा, ग य न न म. त्याच्यानंतर स्पर्श व्यंजन झाल्याच्या नंतर आपण बघूया अर्धस्वर व्यंजने. मराठीमध्ये अर्धस्वर व्यंजने एकूण आहेत 4. य र ल व. यांचा उच्चार अनुक्रमे मराठीतले स्वर ई, रू, लू आणि उ याच्या प्रमाणे होतो. तर आता या लू पासून हा जो स्वर आहे हा नाश पावत चाललेला आहे. याच्यापासून एकमेव शब्द तयार होतो, तो म्हणजे क्लुप्ती. क्लुप्तीचा समानार्थी शब्द डाव, पेच. ओके. त्याच्यानंतर उष्मे किंवा घर्षक वर्ण. उष्मे किंवा घर्षक वर्ण मराठीमधले आहेत 3. यांना उष्मे आणि घर्षक म्हणण्याचं कारण असं की हे उच्चारत असताना आपल्या मुखामध्ये घर्षण होते किंवा उष्णता निर्माण होते, याच्यामुळे आपण उष्मे वर्ण म्हणतो. ते आहेत श, श, स. त्याच्यानंतर महाप्राण वर्ण आहे ह. त्याच्यानंतर द्रविडियन वर्ण आहे. याला द्रविडियन वर्ण म्हणण्याचं कारण असं की तो वर्ण द्रविडियन भाषेतून मराठी भाषेत आला, तो आहे ळ. याला अजून दुसरं नाव आहे पार्श्विक वर्ण. या रीतीने बघा, स्पर्श व्यंजने एकूण 25, अर्धस्वर व्यंजने 4, उष्मे 3, महाप्राण 1 आणि द्रविडियन वर्ण 1, असे झाले 34 व्यंजन. याच्यानंतरचा भाग बघूया. वर्णमालेमधला शेवटचा घटक आपण अभ्यासणार आहोत, तो आहे संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजनाला अजून संयोग व्यंजने सुद्धा असे आपण म्हणतो. मराठीमध्ये एकूण संयुक्त व्यंजने आहेत क्ष आणि ज्ञ. त्यांना संयुक्त व्यंजन म्हणण्याचं कारण असं, याच्यामध्ये बघा 2 व्यंजने आहेत, क अधिक श आहेत का 2 व्यंजने. त्याच्यानंतर ज्ञ मध्ये बघा द अधिक न अधिक य 3 व्यंजने आहेत. बघा, जोपर्यंत हे असे हलंत आहे तोपर्यंत त्यांना म्हणतो आपण संयुक्त व्यंजने. पण ज्या वेळेस याच्यात आपण एखादा स्वर असा मिसळला, हे झाले पूर्ण उच्चाराचे वर्ण, यांना म्हणतो आपण जोडाक्षरे. हे कायम लक्षात असू द्या. ओके.